नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर आज आपण जवसाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपी सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी मी जवस घेतलेली आहे. आता या जवसेला आपण एका पॅनमध्ये टाकूयात आणि मंद आचेवरती एक 5 ते 6 मिनटं परतवून घ्यायचं आहे. या ठिकाणी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे. कमी गॅसवरच हे खूप छान भाजले की खमंग चटणी लागते. त्यासाठी गॅस बिलकुलही मोठा करायचा नाही आहे. तर या ठिकाणी 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता थोडाफार कलर जवसचा बदलला गेलेला आहे. याला अळशी देखील म्हटलं जातं. तुमच्याकडे याला कोणत्या नावानं बोललं जातं हे नक्की कमेंट करून सांगा. तर या ठिकाणी जवस आपली व्यवस्थित भाजली गेलेली आहे. आता आपण याला थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि काही मसाले टाकूयात. तर मसाल्यामध्ये 1 टेबलस्पून जिरा, चवीपुरतं मीठ, सौंफ, हळदी पावडर आणि लाल मिर्च पावडर हे सगळे मसाले टाकून व्यवस्थित मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम काही कमी वेळातच आपली जवसाची चटणी बनवून तयार झालेली आहे. जर भाजीला काही घरात नसेल तर तुम्ही ही चटणी चपातीला देखील लावून खाऊ शकता. एवढी चविष्ट लागते आणि आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.